झोपडपट्टीमध्ये तुम्ही डोर स्टेपपर्यंत पूर्ण सर्व्हिस देता, आमचा आक्षेप नाही. सगळ्यांना या शहरामध्ये जगण्याचा अधिकार आहे, चांगलं आरोग्य मिळलं पाहिजे, शिक्षणाच्या दृष्टिकोनातून शाळा चांगल्या झाल्या पाहिजे. म्हणजे याचा अर्थ आहे की आम्ही पैसे जे भरतात, प्रॉपर्टी टॅक्स जे भरतात त्यांनाही तुम्ही न्याय द्या. आणि ही भूमिका माझी ठाम राहिलेली आहे. तर जे जे घटक या ठिकाणी सिडको निर्मित असतील, कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी असतील, तेही टॅक्स भरतात, तेही आमच्या हे महानगरपालिका टॅक्सवर चालत असते. LICची घरं असतील, MIGची घरं असतील, HICची घरं असतील, कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी असतील, हे धोरण सर्व लोकांना द्यावं, जेणेकरून निष्पक्षपणे लोकांना न्याय देण्याची भूमिका महानगरपालिकेच्या माध्यमातून होईल. नमस्कार. नमस्ते. नमस्कार. नमस्कार दर्शको, मी राजेंद्र गरत, उपसंपादक दैनिक आपलं नवे शहर. आज आपल्याकडे श्री राजू अर्थात विक्रम नानाजी शिंदे आलेले आहेत. राजू शिंदे हे गेली 30 वर्षाहून अधिक काळ नवी मुंबईतील राजकारण आणि समाजकारणात सक्रिय आहेत. सद्यस्थितीत भारतीय जनता पक्ष नवी मुंबईचे ते उपाध्यक्ष आहेत. NMSA आणि नवी मुंबई मराठा समाज यांच्या कार्यकारिणीवर ते आहेत आणि 2 वेळा ते स्वतः नवी मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक राहिलेले आहेत आणि एकदा त्यांच्या पत्नी सौ माधवी शिंदे या नगरसेविका राहिलेल्या आहेत. त्याखेरीज नवी मुंबई परिवहन उपक्रमासाठी सुद्धा त्यांनी सदस्य म्हणून काम केलेलं आहे. आगामी काळासाठी त्यांची व्यूहरचना काय असेल आणि प्रभागात गेली इतकी वर्ष त्यांनी प्रतिनिधित्व केलंय, काय त्रुटी राहिल्या, काय उणिवा राहिल्या, कोणत्या कामांना पुढे नेता आलं, याबद्दल विस्तृत माहिती घेणार आहे. नमस्कार. या शहराला परिचित असणाऱ्या अडचणी लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम अनेक माध्यमातून आपण करत असता. त्याबद्दल सर्वप्रथम आपण उपसंपादक म्हणून नाही तर एक चांगले या शहराचे नागरिक म्हणून आणि तुमची पूर्ण टीमचे मी मनापासून आभार मानतो. धन्यवाद. पहिला प्रश्न, 2दा नगरसेवक स्वतः आणि एकदा तुमच्या पत्नी नगरसेविका, या 3 सत्रांमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून तुमच्या प्रभागातील कोणकोणत्या कामांची पूर्तता करता आली आणि कोणकोणती कामं विविध कारणांमुळे, विविध अडचणींमुळे अपुरी राहिली याची खंत वाटते. सर्वप्रथम मी तत्कालीन जे आयुक्त होते 15 वर्षाच्या कालखंडामध्ये माझ्या आणि मॅडमच्या टायमाला, मी त्यांच्या सर्वांचे आणि खासकर माझ्या नागरिकांचे मनापासून आभार मानतो. आणि आमचा जो विभाग आहे खासकर सेक्टर 15, 16, 16A हा एक फॅमिली आहे. त्या कालखंडामध्ये आपण पाहतो की काळांतराने या शहराची नीड किंवा या शहराला अनेक प्रश्न भेडसावत असतात, त्या टप्प्याटप्प्याने चेंज होत राहतात. त्या कालखंडामध्ये साधारण मी 2000च्या कालखंडातील गोष्ट सांगतो की आमचा जो विभाग आहे तो स्लम, LIG, MIG, HIG असा संपूर्ण मिळून तो प्रभागामध्ये सर्व घटक त्या ठिकाणी येत असतात. आणि हे घटक येत असताना त्या कालखंडामध्ये सिडको निर्मित जी घरं होती त्यांना सगळ्यात मोठा प्रश्न होता सांडपाण्याचा, पिण्याच्या पाण्याचा आणि त्या कालखंडामध्ये आतमध्ये असणाऱ्या पार्किंगमुळे होणारा त्रास. आमच्या B2 मधील लोकांना त्या ठिकाणी सगळ्यात चांगल्या सेवरेज लाईन टाकण्यात आल्या, पाण्याच्या लाईनी टाकण्यात आल्या आणि खासकर त्या कालखंडामध्ये सेक्टर B3 सेक्टर 15 मधील विभाग माझ्याकडे त्यावेळेला येत होता, एक कंपाऊंड. तर त्या ठिकाणी आपण सांडपाणी, त्या ठिकाणी तर असं होतं की सांडपाणी तिथून लोक चालत जाताना असं वाटत होतं की आपण गटारातून कंपाऊंडमधून चाललोय की येते कंपाऊंडच गटारात आहे. परंतु असो, आपण प्रयत्न केल्यानंतर आपण सेवरेजच्या लाईनचं काम असेल, कंडोनियम अंतर्गत सांगतो, परंतु आपला जो मूळ उद्देश असतो की कंडोनियम अंतर्गत काम होणं गरजेची होती. त्या कालखंडामध्ये पाण्याची लाईन असेल, सेवरेजची लाईन असेल आणि इंटरनल पूर्ण पेवर ब्लॉकचं काम आपण त्यावेळेला करू शकलो. माझं म्हणणं आहे की कंडोनियम अंतर्गतच नाही तर जे जे घटक या ठिकाणी सिडको निर्मित असतील, कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी असतील, तेही टॅक्स भरतात, तेही आमच्या हे महानगरपालिका टॅक्सवर चालत असते. LICची घरं असतील, MIGची घरं असतील, HICची घरं असतील, कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी असतील, हे धोरण सर्व लोकांना द्यावं, जेणेकरून निष्पक्षपणे लोकांना न्याय देण्याची भूमिका महानगरपालिकेच्या माध्यमातून होईल. हा माझा आताच नाही, म्हणजे पहिल्यापासून हा प्रयत्न. तुम्ही टप्प्याटप्प्याने करा. पहिले लोअर इन्कमला करा, देन मिडल इन्कम, देन हायर, देन सोसायटी. पण ही काळचक्र सगळ्या लोकांना न्याय देण्याची भूमिका असली पाहिजे, ना की एकाच घटकाला. आपण पाहतो की टॅक्स सगळे लोक भरतात. झोपडपट्टीमध्ये तुम्ही डोर स्टेपपर्यंत पूर्ण सर्व्हिस देता,
आमचा आक्षेप नाही, सगळ्यांना या शहरामध्ये जगण्याचा अधिकार आहे, चांगलं आरोग्य मिळलं पाहिजे, शिक्षणाच्या दृष्टिकोनातून शाळा चांगल्या झाल्या पाहिजे. म्हणजे याचा अर्थ आहे की आम्ही पैसे जे भरतात, प्रॉपर्टी टॅक्स जे भरतात त्यांनाही तुम्ही न्याय द्या. आणि ही भूमिका माझी ठाम राहिलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा की ज्यावेळेला एअरपोर्ट डिक्लेरेशन त्या कालखंडामध्ये चालू झालं होतं आणि एक एव्हिएशन सर्टिफिकेट NOCची एव्हिएशनची एक NOC लागते आणि ती LIGची घरं, म्हणजे नियम काय म्हणतो, महानगरपालिकेमध्ये एखादं काम चालू झालं की तुम्हाला एव्हिएशन सर्टिफिकेट लागू झाला. त्या ठिकाणी मी त्या गोष्टीचा पाठपुरावा सेंट्रलच्या मिनिस्टर बरोबर, त्यांच्या सेक्रेटरी बरोबर केला. आणि मला अभिमान या गोष्टीचा वाटतो की कमीत कमी नवी मुंबईमध्ये जी LIGच्या घरांना बांधकामाचा विषय होता तो एव्हिएशन सर्टिफिकेट घेऊन NOC तो रद्द करण्यात आला. आमच्या कालखंडामध्ये त्यावेळेला आपण लोकांना CC OC एकदम पारदर्शक ठेवून, आणि CC बंद झाल्यानंतर सुद्धा आपल्याला वाईट या गोष्टीचं वाटतंय की संबंधित जे कोण प्रतिनिधी नंतरच्या कालखंडामध्ये होते, प्रशासकीय अधिकारी होते, जे डिपार्टमेंट होते, त्या लोकांनी ह्या शहराला विद्रूप रूप देण्याचं काम केलं. आम्हाला ठाम विश्वास आहे. आणि कुठल्या तरी लक्ष्मी दर्शनासाठी हे काम चालू आहे. आज तुम्ही पाहू शकता की आज आम्ही सांगतो ऐरोली, घनसोली, नेरूळ, वाशी, CBD सगळ्या ठिकाणी LIGची घरं आहेत. 2-2, 3-3, 4-4 माळे, लिफ्ट लावायचं प्रोव्हिजन. म्हणजे CC तुम्ही बंद केली आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याने त्या कालखंडामध्ये आपलं प्रेझेंटेशन योग्य प्रकारे न केल्यामुळं त्या ठिकाणी CC बंद झाल्यामुळे लोकांनी अच्छा CC बंद झाली, घराचं बांधकाम चालू आहे, मग कोणाच्या आदेशाने, कोणाच्या आशीर्वादाने तुम्ही हे करताय? या शहराला विद्रूप करण्याचं काम काही ठिकाणी हे करण्यात आलेलं आहे. एक प्रश्न असा मनात येतो की तुमच्या पुढाकाराने सेक्टर 16 छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सेंट लॉरेन्सकडे जाणार असतात, त्याला लगत असलेलं जे मोठा नाला आहे तिथे नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून एक पार्किंगची जागा विकसित करण्यात आली. आज परिस्थिती अशी आहे की ते तसंच पडीक राहिलेलं आहे, तिथे फारशी वाहनं उभी राहत नाही. असं समजतं की कोणी कंत्राटदार तिथे येतच नाही. काय हे घोडबंगाल काय आहे सगळं? तर तो ट्रेसपासिंग सेक्टर 16A कडून सेक्टर 17 कडे जाण्याचा एक रस्ता होता. परंतु सेक्टर 15 असेल, 16 असेल, 14 असेल, 16A असेल, त्या ठिकाणून त्या रस्त्याने लोक जाणं बंद करत होते, जात नव्हते. कारण तिथे कचरा कुंडीचा फार मोठा प्रादुर्भाव होता. आणि खास कर तो जो नालाचा एरिया आहे त्या ठिकाणी लोक लघवी करण्यासाठी किंवा इव्हन टॉयलेट करण्यासाठी रात्रीची लोक त्या ठिकाणी, म्हणजे एकदम भकास परिस्थिती होती. आपण राहत नाही त्या ठिकाणी, पण त्या नाल्यालगत जी घरं आहेत, जी लोक त्या सोसायटीमध्ये राहत होती, मला वाईट वाटतं की महिला भगिनी आमच्या गॅलरीमध्ये सुद्धा उभा राहू शकत नव्हते. एक काळ असा होता. नाला बंद करण्याचा उद्देश एकच होता की दुर्गंधी निघून जावी तो परिसर. आणि आपण नाला बंद करत असताना सगळ्यात मोठा त्या ठिकाणी विजन ठेवलं होतं की नाला वाईड केला. जो मूळ नाला होता त्यापेक्षा त्याचा पात्र वाढवलं. उद्देश होता नाला बंदीच झाला पाहिजे, पण नाला बंदीच केल्यानंतर त्याचा उपयोगी झाला पाहिजे. म्हणून आपण त्या ठिकाणी पार्किंगचा स्लॉट, म्हणजे आज सगळ्यात मोठं पार्किंगच नाही तर लोक सकाळ संध्याकाळी महिला वर्ग, माणसं, ज्येष्ठ नागरिक, मुलं वॉकिंग जॉगिंग ट्रॅक झालेला आहे तो. तुम्ही पाहू शकता रात्री 12-12, 1-1 वाजेपर्यंत लोक त्या ठिकाणी शतपावलीसाठी येत असतात. आणि ज्या वेळेला तिथे काय कियोस्क बांधण्यात आलेले होते, परंतु हे प्रशासनाच्या निष्काळजीपणाने मागे त्यावेळेला त्यांना विनंती होती की जे कियोस्क आहे ते एखादा माणूस जर वरती पार्किंगला आला तर तुम्ही त्या ठिकाणी त्यांना ATM 7-8 मल्टीनॅशनल कंपनी असतील, नॅशनल बँक्स असतील किंवा अशा काही ज्या गोष्टी आहेत त्यांना त्या तिथे तुम्ही ATMसाठी सेंटर द्यावं. महानगरपालिकेच्या अनेक स्कीम्स आहेत, महिलांसाठी आहेत, NMTच्या आहेत, मुलांना, ज्येष्ठ नागरिकांना पासची सुविधा आहे, आपल्या बऱ्याच विविध घटकांसाठी SC ST, विधवा महिला, शिष्यवृत्तीच्या, अशा अनेक विविध. तुम्ही त्या ठिकाणी अशा किऑस्कमध्ये एक सेंटर जर चालू केले असते, त्याच्यापेक्षा तिथे वॉटर बिल कलेक्शन आपलं स्वतःचं आहे, आपल्याला प्रॉपर्टी टॅक्स कलेक्शनचं आहे, एखाद्या वीज MSCB MSCDCLला तर तुम्ही त्या ठिकाणी काउंटर दिला असता तर तिथे खूप चांगल्या प्रकारचं नियोजन झालं असतं. परंतु काही लोकांचा त्यामध्ये वेस्टेड इंटरेस्ट होता आणि ते बळकवण्याचं काम करत होते. आणि त्याच्यामुळे आधी परिस्थिती झाली की आता त्या मला वाटतं लागोबा 8-10 वेळा कमिशनर साहेबांना भेटल्यानंतर गेल्या महिन्यामध्ये ते तोडण्याची ऑर्डर आलेली आहे. आणि आज कॉन्ट्रॅक्टरला काही ठिकाणी परवडत नसल्यामुळे त्याने कॉन्ट्रॅक्टरने शटडाऊन केलेला आहे. पण परिसरातील लोकांना पार्किंगची सुविधा आधी यांनी निःशुल्क होते. आता असं दिसतंय की ती मीनाताई ठाकरे मैदानातलं जे रंगमंच ते तोडून टाकण्यात आलेलं आहे आणि इकडे बहुउद्देशीय केंद्र सुद्धा फारसं वापरत नाही आहे.
तर लोकांसाठी बांधलेली वास्तू लोकांच्या उपयोगात का नाही, त्याच्याबद्दल एक जबाबदार लोकप्रतिनिधी, इथे 3 वेळा प्रतिनिधित्व केलेले व्यक्तिमत्व, तुम्ही काय सांगाल? सर्वप्रथम तर मीनाताई ठाकरे मैदानामधील कैलासवासी विमलताई धनाजी शिंदे मंच आणि बहुउद्देशीय जी इमारत आहे ते लोकांच्या उपयोगी आतापर्यंत फार वर्षापर्यंत चालू होतं. परंतु काय अतृप्त आत्मा असतात. अतृप्त आत्मा म्हणजे त्यांना काही चांगलं वाटतच नाही. आणि आज या ठिकाणी महानगरपालिकेने वर्क ऑर्डर दिले असताना सुद्धा त्या ठिकाणी CC नाही म्हणून परत तोडल्यानंतर काम थांबवलं आहे. तर हे कितपर्यंत योग्य आहे? प्रशासनाने पहिलं शहनिशा करणं गरजेचं आहे. आता त्या बहुउद्देशीय इमारतमध्ये या का बांधण्यात आलं की या परिसरामध्ये लोकांची घरं छोटी आहेत, मुलांना त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचे शिक्षण, संस्कार भारतीचे क्लासेस किंवा एखाद्या मुलींना बाहेर जाता येणार नाही, त्यांना क्लासेससाठी ड्रॉइंग क्लासेस, एसे कॉम्पिटिशन, असे काही गोष्टी जे आपल्याला उद्याच्या भविष्यामध्ये कॉम्पिटेटिव्ह चीज आहे त्यांना मिळाल्या पाहिजे होत्या. पण ते त्या ठिकाणी न करता साधारण 5 वर्ष जे आमच्यानंतर जे लोक त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करत होते 5-7 वर्ष ती बंद होती. त्याचाही पाठपुरावा बंद असलेल्या वस्तूच्या कमिशनरकडे केल्यानंतर त्याचा डागडुजी करून कलर करून ते परत चालू करण्यात आले. म्हणजे लोकांच्या करोडो रुपये आपण खर्च करायचे आणि त्या खऱ्या अर्थाने लोकांना काय फायदा होत नाही. सगळ्यात मोठी उदाहरणं आहेत. तो चांगला स्टेज तोडला प्रशासनाने, मंदाताईंनी खूप चांगलं काम केलं. मंदाताईचा उद्देश चांगला होता, या परिसरच्या लोकांना चांगला हॉल मिळावा, चांगली अभ्यासिका किंवा काही गोष्टी तिथे करता आल्या तर ते मिळाव्या. परंतु ते न ठरवता ते काम चालू केलं. ताईंनी फंडातून पैसे दिले आणि हे काम बंद केलं. आज करोडो रुपयाची वास्तू या ठिकाणी बस डेपो बांधण्यात आलेला आहे. करोडो रुपये कुठल्याला काही पडलेली नाही. आज त्याच्यावरती मला वाटतं जेवढे पैसे खर्च केले ते मेंटेनन्सवरती त्याच्यापेक्षा जास्ती खर्च उद्या भविष्यात होईल. म्हणजे लोकप्रतिनिधी आणि जे म्हणतात की आम्ही शहर वसवलं, बनवलं, घडवलं, अनेक लोकांच्या वल्गना येतात त्या ठिकाणी. आम्ही जे माझं म्हणणं आहे की तुम्ही जर त्याचा हे घेता की विल घेता की आम्ही आहे तर त्यांचे सगळ्यांचं काम आहे, तुम्ही लोकांना विटीस धरू नका. पॅनल सिस्टीमला प्रथमच या शहराचे नागरिक मतदार सामोरं जात आहेत. हा सगळा प्रकार उमेदवारांनाही नवा आहे, राजकीय पक्षांनाही इथल्या नवा आहे आणि मतदारांना तर नवा आहेच आहे. तर मतदारांचं प्रबोधन व्हावं, कशी मतं द्यायची, प्राधान्यक्रम 1, 2, 3, 4, आता 4 उमेदवार असतील ना, तर त्यांना तुम्ही मतदारांना कशी त्यांची जनजागृती आणि त्यांचं प्रबोधन कसं करणार आहात? एखादा मतदार जर त्या हॉलमध्ये एंटर केल्यानंतर समजा आता आमचा प्रभाग पॅनल नंबर 16 आहे, 16मध्ये 4 उमेदवार त्या ठिकाणी असतील. समजा 50% आरक्षण झालं, 50% महिला, 50% पुरुष. 1 महिला ओपन, 1 पुरुष ओपन, 1 OBC महिला ओपन, OBC महिला आणि 1 OBC पुरुष, असं आपले 4 उमेदवार फायनल झाले. तर आतमध्ये एंटर केल्यानंतर तुम्हाला 4 मशीन असतील, ABCD. A मशीनची B मशीनची काय घेणं देणं नाही, Bचं Cशी नाही, Cचं Dशी नाही. ज्या वेळेला तुम्ही मतदार A मशीनमध्ये 1 मत देता तर त्या पेटीतून तो 1 उमेदवार निवडून येणार. बी मध्ये Bचा उमेदवार येणार. म्हणजे इथं महिला असेल, ओपन महिला असेल, Bला पुरुष ओपन असेल, Cला महिला OBC असेल, Dला SC असेल किंवा ST असेल, NT असेल, OBC असेल, जो कोण असेल. म्हणजे 4 ह्याच्यातून तुम्हाला 1 माणूस एकदा एंटर केल्यानंतर त्या पूर्ण प्रभागामध्ये त्या प्रकारच्या प्रत्येक पोलिंग बूथवरती 4 मशीन ठेवले असतील आणि आपण तिथे आपल्या विचाराच्या माणसांना त्या ठिकाणी तुम्ही मतदान करू. पण तो कोणत्याही पक्षाचा, आघाडीचा, युतीचा कोणी असू दे, शेवटी बघा मतदान देण्याचा अधिकार हा प्रत्येकाचा आपला स्वतंत्र अधिकार आहे. कारण काय पक्षाच्या दृष्टिकोन असताना आम्ही पक्ष आदेश जो देईल तो आमचा उमेदवार असणार. मी व्यक्तीला टाका म्हणून नाही सांगणार. म्हणजे 4 उमेदवार 4 मशीनमधून निवडून आला. तिकडे आपल्याला क्रमपात्र मतं देता येत नाही, कारण हे बॅलेटवरती नाही. तुम्हाला एकदा बटन दाबल्यानंतर मशीन लॉक होणार. या सगळ्याचं प्रबोधन व्हावं लोकांमध्ये, तर त्यासाठी डमी प्रशिक्षण, त्यासाठी तुम्ही एकत्र सर्वांना घेऊन असं काही आपल्या बाजूला असणारे ठाणा असेल, KDMC असेल, मीरा भाईंदर असेल किंवा अनेक महाराष्ट्रातील त्या ठिकाणी. आणि सर्वात महत्त्वाचं आतापर्यंत गावांमध्ये पॅनलची जे मतदान ह्याच्यापूर्वीपासून होतं. आपल्याकडे मला आठवतं की गावांमध्ये वरची आळी, खालची आळी, मधली आळी, त्या ठिकाणी 3-3 उमेदवार असायचे. मग 2 ह्याचे 3 ह्याचा असं ते चालायचं. तर आपण सुज्ञ नागरिक आहेत, आपल्याकडे त्यांना माहिती आहे की मशीनमध्ये काय दिसतं आणि कोणाला मतदान करायचं आहे. दॅट विल बी व्हेरी इझी फॉर देम. तर दर्शक हो, हे आहेत श्री राजू अर्थात विक्रम धनाजी शिंदे. आम्ही त्यांना त्यांची राजकीय वाटचाल, नवी परिस्थिती आणि नुकताच ज्या निवडणुका येऊ घातल्या त्याबद्दलची त्यांची नीती, धोरण
आणि मतदारांमध्ये जागृती निर्माण करण्यासंदर्भातलं त्यांचे विचार जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आम्ही विचारलेल्या प्रश्नांना तात्काळ उत्तर दिली. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि त्यांच्या पुढील सर्व वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. दर्शक हो, श्री राजू शिंदे यांची मुलाखत आपणास कशी वाटली ती नवेसर यूट्यूब चॅनल, नवेसर फेसबुक पेज आणि नवेसर इंस्टाग्रामवर असलेल्या या मुलाखतीखालील कमेंट बॉक्समध्ये आपलं कमेंट अर्थात अभिप्राय लिहा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.